मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 या विषयातील पाठ पहिला गुरुत्वाकर्षण त्या पाठावर आधारित पहिला जो मुद्दा आहे केपलरचे नियम याविषयी माहिती घेणार आहोत आपण. मित्रांनो, गुरुत्वाकर्षण या पाठावरील हा आपला पहिला व्हिडिओ आहे. त्यानंतर उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत याही विषयी माहिती घेणार आहोत. अशा प्रकारे एक एक करून आपण हा क्लिष्ट वाटणारा गुरुत्वाकर्षण पाठ पूर्णपणे समजून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2026 साठी आपण आपल्या चॅनलवरती तुमची परिपूर्ण अशी तयारी करून घेत आहोत आणि त्यानुसारच या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर वाइज वेटेज विज्ञान भाग 1 आणि भाग 2 या विषयातील प्रत्येक पाठावर येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये किती मार्कांचे प्रश्न कोणत्या प्रश्नामध्ये विचारले जातील त्याविषयी माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर आपलं जे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे त्याबद्दलही माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्या दोन्ही व्हिडिओचे लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. ते देखील व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पाहून घ्या. चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओकडे जाऊया. केपलरचे नियम. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर केपलरचे नियम हे आपल्याला प्रश्न क्रमांक 3 मध्ये 3 मार्कांसाठी अथवा प्रश्न क्रमांक 4 मध्ये 5 मार्कांसाठी हे वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हा घटक अतिशय चांगल्या प्रकारे समजून घ्या. या संदर्भामध्ये काही अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करा. मित्रांनो, गुरुत्वाकर्षण या पाठामध्ये आपल्याला केपलरच्या 3 नियमाविषयी माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, केपलरचे 3 नियम. सर्वात अगोदर आपण हे केपलरचे 3 नियम कोणते आहेत त्याबद्दल माहिती घेऊया. तर पहिला नियम आहे, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवर असतो. दुसरा नियम, आपण एक एक करून प्रत्येक नियमाचं स्पष्टीकरण पुढच्या स्लाइड्समध्ये घेणार आहोत. दुसऱ्या नियमाकडे जाऊया. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. हा झाला दुसरा नियम. त्यानंतर जाऊया तिसऱ्या नियमाकडे. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे 3 नियम आपल्याला 3 मार्कांसाठी वारंवार विचारले गेलेले आहेत. आता या ठिकाणी एक एक नियम घेऊन आपण त्याचं स्पष्टीकरण घेणार आहोत आणि स्पष्टीकरण घेत असताना आवश्यकतेनुसार आपण ॲनिमेशनचा वापर या ठिकाणी करत आहोत, जेणेकरून तुम्हाला सर्व काही नियम किंवा मुद्दा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यामध्ये मदत होईल. तर सर्वात अगोदर आपण माहिती घेऊया केपलरचा पहिला नियम. अगोदरच्या स्लाइडमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वात अगोदर आपण हा नियम लिहिलेला आहे की ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवर असतो. आता नियम समजून घेण्याच्या अगोदर इथे एक मुद्दा आला मित्रांनो, लंबवर्तुळाकार. हे बघा, आपल्याला वर्तुळ माहीत आहे पण या ठिकाणी शब्द काय आलेला आहे, लंबवर्तुळाकार. सर्वात अगोदर आपण ही लंबवर्तुळाकार रचना किंवा आकृती काय आहे त्याबद्दल माहिती घेऊया. आपल्या पुस्तकामध्येच हे अशा प्रकारचा एक परिच्छेद दिलेला आहे, एका चौकटीमध्ये माहिती दिलेली आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला लंबवर्तुळ म्हणजे काय हे विचारलेलं आहे. चला माहिती घेऊया. तर लंबवर्तुळ म्हणजे एखाद्या शंकूला एका प्रतलाने तिरके छेदले असता तयार होणारी आकृती. ओके, आता इथं बघा, इथं शंकू म्हणजे काय दिले हे बघा, इथं आकृतीमध्ये दाखवलं आहे. ठीक आहे, तर ही अशा प्रकारची रचना असते शंकू म्हणजे. ठीक आहे, आणि याला एका तिरक्या प्रतलामध्ये म्हणजे तिरकस पद्धतीने जर आपण कट केलं तर जी रचना भेटते ना, हे बघा अशी काहीतरी रचना भेटेल. ही जी रचना भेटते ना त्या रचनेला काय म्हणायचं आहे, लंबवर्तुळाकार. इथं सांगितलं बघ, हे हा शंकू आहे. ठीक आहे, आणि या शंकूला अशा प्रकारची या तिरकस प्रतलामध्ये आपण कट केलेला आहे. ही जी रचना भेटेल ना, हे बघा, ही रचना असेल आपले लंबवर्तुळ. ओके बेटा, पुढे जाऊया. आणि यालाच नाव दिले प्रतलीय लंबवृत्त असं देखील म्हटलंय. आता याचं एक वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य पुढे बघा. या लंबवर्तुळाकाराला
दोन नाभी बिंदू असतात. हे बघा इथं ही पहिली नाभी आणि ही दुसरी नाभी. आता ज्या प्रकारे वर्तुळाला केंद्रबिंदू असतो ना, अगदी त्याच प्रकारे ह्या लंबवर्तुळाला दोन केंद्रबिंदू असतात. ठीक आहे, त्या केंद्रबिंदूला नाव काय दिलेलं आहे? नाभी. यालाच इंग्रजीमध्ये फोकस म्हणतात. म्हणून F1 व F2 हे अशा प्रकारचे इंग्रजी अल्फाबेट्सने हे सर्व काही दर्शवलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता या लंबवर्तुळाकार रचनेचं आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे की या दोन नाभी बिंदूपासूनच्या वृत्तावरील कोणत्याही बिंदूच्या अंतराची बेरीज ही एक समान असते. ओके, इथे घटक आलाय वृत्तावरील. ज्या प्रकारे वर्तुळाला परिघ असतो है ना, वर्तुळाला परिघ असतो हा, अगदी त्याच प्रकारे ह्या लंब वर्तुळाकार रचनेला एक जी रचना आहे ना त्याला काय नाव दिले? वृत्त असं नाव दिले. यावर हे असंख्य बिंदू एकमेकाला जोडल्यानंतर ही लंबवर्तुळाकार रचना बनत असते. मग इथं काय सांगितलंय? हे जे वृत्त आहे हे वृत्तावरील असंख्य बिंदू आहेत ना, मग या असंख्य बिंदूपैकी कोणते दोन बिंदू विचारात घ्यायचे आहेत. चला मग या ठिकाणी आकृतीमध्ये बघा. बिंदू एक त्याला ए म्हटलंय, बिंदू दुसरा बी आणि बिंदू तिसरा सी. असे असंख्य बिंदू आहेत. डी असं झेडपर्यंत असंख्य असं की आपण मोजू शकत नाहीत इतके बिंदू आहेत. मग यापैकी कोणतेही दोन बिंदू विचारात घ्या. पहिला बिंदू, दुसरा बिंदू. चला आणखी एक तिसरा बिंदू विचारात घेऊया, सी. ठीक आहे, पुढे काय सांगितलंय? दोन नाभी बिंदूपासूनच्या वृत्तावरील कोणत्याही दोन बिंदूच्या अंतरांची बेरीज ही एक समान असते. चला पहिला बिंदू ए. आता ए बिंदूपासून नाभीचं अंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, मोजायचं आहे. मग नाभी किती आहेत? दोन नाभी आहेत. चला मग इथं बघा, पहिल्या बिंदूपासूनचं ए पासूनचं अंतर पहिल्या नाभीपर्यंतचं. ठीक आहे, म्हणजे F1 पर्यंतचं. मग या रेषेनं दाखवलेलं आहे. ठीक आहे, मग नाभी काय एकच आहे का? नाही, दोन नाभी आहेत. मग ए बिंदूपासूनचं दुसऱ्या नाभीपर्यंतचं अंतर. ठीक आहे, मग इथं बघा ए F1 अधिक ए F2. हे बघा ए F2. ठीक आहे बेटा, लक्षात घ्या. ए F1 आणि ए F2 हे जे अंतर येईल ना, या अंतराची बेरीज करायची आपल्याला. चला उदाहरणादाखल हे अंतर आहे 5 आणि हे अंतर आहे 10. ओके, मग इथं बघा, सॉरी उलट झालं, नाही उलट नाही, अगदी बरोबर आहे. चला इथं कमी अंतर आपण काय घेतलं? ए F2. हे किती घेतलं आहे? 5 घेतलं आहे. चला प्लस बेरीज आणि त्यानंतर ए F1 किती घेतलं बेटा? 10. यांची बेरीज किती येते हो? यांची बेरीज आलेली आहे 15. ओके, हे झालं एक बिंदू. आता दुसरा बिंदू घेऊया. जसं ए बिंदूपासूनचं दोन्ही नाभीपर्यंतचं आपण अंतर मोजले आणि त्या अंतराची बेरीज केली आहे, अगदी त्याच प्रकारे दुसरा बिंदू घ्यायचा बी बिंदू आणि त्याची दोन्ही नाभीपासूनच्या अंतरांची बेरीज करायची आहे. ओके, मग इथं बी बिंदू, दुसरा बिंदू घेतला. मग पहिली नाभी काय आहे? बी F1. हे बघा बी F1. ओके, मग नाभी काय एकच आहे काय? नाही आहे, दोन नाभी आहेत. चला दुसरी नाभी काय घेतली आहे? बी F2. ही यांची परत बेरीज करायची, अंतराची बेरीज करायची आहे. मग F1चं अंतर किती आले बघा? बी F1 हे 5च असेल. बी F2 किती आहे? हे बघा बी F2 हे देखील 10 असेल. चला परत या ठिकाणी बेरीज करायची आपल्याला. आकडे मांडून घेऊया. हे 5 अधिक 10 हे देखील किती येईल बेटा? 15च. ओके, मग इथं बघा आता पुढे काय सांगितलंय? आता आकृती 1.3 मध्ये हे बघा, लंबवर्तुळाकार कक्षा F1 व F2 हे दोन नाभी बिंदू असून ए बी सी परिघावरील कोणते बिंदू असल्यास हे दोन नाभी बिंदू आहेत आणि ABC असे कितीही परिघावरील बिंदू असंख्य असतील, आपण 3 कॅल्क्युलेट केले त्या ठिकाणी. ठीक आहे, असं जर असेल तर मग इथं बघा ए F1 अधिक ए F2. हे बघा इथे घेतलं आपण ऑलरेडी. ए F1 अधिक ए F2 बरोबर काय घेतलंय? बी F1 अधिक बी F2. बी F1 अधिक बी F2 बरोबर. पुढे काय घेतलं? आणखी तिसरा जर बिंदू घेतला आपण, हे बघा सी F1. हे बघा सी F1 किती अंतर असेल? हे 5च आहे. ओके, पुढे काय घ्यायचं आपल्याला? प्लस सी F2 हे किती असेल? 10 असेल. आता यांची बेरीज किती केली आहे? किती येईल? 15च येईल ना.
तर अशा प्रकारे यांची बेरीज समान येते. म्हणजेच थोडक्यात सांगतो अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये, हे जे लंबवर्तुळाकार रचना आहे ह्याची दोन वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ह्याला दोन नाभी असतात, दोन केंद्रबिंदू असतात. ज्या प्रकारे वर्तुळाला केंद्रबिंदू आहेत, हे लंबवर्तुळाकार कक्षेला नाभी असतात. संख्येने किती आहेत? 2 आहेत. ओके. आता बरेच जणांना प्रश्न पडला असेल की का 2 असतील? साधं सोपं उत्तर आहे. समजा आपण 2 वर्तुळ घेतले तर हे पहिलं वर्तुळ आणि हे दुसरं वर्तुळ, हे दोन्ही वर्तुळ एकमेकावरती अर्ध्यापर्यंत ओव्हरलॅप करायचे आहेत आपल्याला. लक्षात घ्या, हे पहिलं वर्तुळ, हे दुसरं वर्तुळ. ठीक आहे. पहिल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू, दुसऱ्याचा केंद्रबिंदू. ओके. पहिल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू इथं, दुसऱ्याचा केंद्रबिंदू इथं. हे एकमेकावर ओव्हरलॅप केल्यानंतर जी रचना बनते ना, ती रचना कोणती आहे बेटा? लक्षात घ्या आकृतीकडे. ही रचना आहे लंबवर्तुळाकार. ठीक आहे. मग हे पहिल्या वर्तुळाचा पहिला केंद्रबिंदू त्याला काय म्हणू आपण? F1. दुसऱ्या वर्तुळाचा दुसरा केंद्रबिंदू ह्याला म्हणायचं F2. फोकस 1, फोकस 2. ठीक आहे ना. म्हणून याला 2 नाभी असतात. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे आपल्याला. तर या वृत्तावरील, ज्याला आपण परिघ म्हणतो वर्तुळासाठी, तुम्हाला समजण्यासाठी मी इथं परिघ म्हणेन. हे लंबवर्तुळाकार आहे, त्याचं परिघावरील एक बिंदू ए बिंदू घ्या आणि या ए बिंदूचं अंतर पहिल्या नाभीपर्यंतचं AF1 आणि दुसऱ्या नाभीपर्यंतचं AF2, यांच्या अंतराची बेरीज केली आपण. बेरीज किती आली आपण उदाहरणामध्ये पाहिली होती? 15 आले. ओके. ठीक आहे. हे झाली ए बिंदूसाठी. आता बी बिंदूसाठी देखील अशीच बेरीज करायची. ठीक आहे. किती येईल? ती देखील 15च येईल. सांगण्याचा उद्देश काय आहे की या लंबवर्तुळाकार रचनेवरील वृत्तावरील कोणताही बिंदू घ्या, त्या बिंदूचं जे अंतर आहे ह्या नाभीपर्यंतचं, आणि या सर्व हे अंतराची बेरीज काय येते? समान येते. ए बिंदू आणि 2 नाभी यांचं जे अंतर आहे त्या अंतराची बेरीज करा. ही बेरीज परिघावरील दुसरा बिंदू बी बिंदू त्याच्या नाभीपासूनच्या अंतराची बेरीज करा. तर ए बिंदूचं जेवढी बेरीज आली होती नाभीपासूनची, तेवढीच बेरीज काय येते? बी बिंदूपासून नाभीपर्यंतच्या अंतराची येते. ही बेरीज काय येते? समान येते. ओके. म्हणून हे इथं सर्व काही सांगितलं आहे. चला, हे सर्व झाले लंबवर्तुळाकार रचना म्हणजे काय आणि त्याची काय वैशिष्ट्ये आहेत याबद्दल माहिती घेतली. हे कळालं नसेल तर कमेंट करा, आणखी तुम्हाला स्पष्टीकरण कमेंटच्या उत्तरामध्ये मी देईन बेटा. पुढे जाऊया. पहिला नियम सुरू होता आपला. पहिला नियम काय आहे? ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. एवढ्या वेळ तुम्हाला लंबवर्तुळाकार रचना काय असते हे सांगितलं आहे. नाभी देखील सांगितलं तुम्हाला. ओके. ठीक आहे. अतिशय सोपा नियम आहे, एकदम पाठ होऊन जाईल तुम्हाला. हे ॲनिमेशन नीट काळजीपूर्वक पहा. ठीक आहे. आता या ठिकाणी ही आपली पृथ्वी आहे, ही या सूर्याच्या भोवती फिरत आहे. ओके बेटा. आता फिरत असताना वर्तुळाकार मार्गाने नाही फिरत, तर लंबवर्तुळाकार मार्गाने फिरते. ठीक आहे ना. आणि इथं सूर्य त्या लंबवर्तुळाकार कक्षेच्या एका नाभीवर असतो. इथं एक नाभी आहे, त्या ठिकाणी सूर्य आहे. इथं देखील एक नाभी आहे, पण इथं या आकृतीमध्ये ही नाभी कशी मोकळी आहे, इथं काहीच नाही बेटा. लक्षात घ्या. ही प्रत्येक ग्रह, केवळ पृथ्वीच नाही, प्रत्येक ग्रह सूर्याच्या भोवती लंबवर्तुळाकार मार्गानेच फिरत असतो. म्हणजे लंबवर्तुळाकार मार्ग आला आणि या लंबवर्तुळाकार मार्गाला 2 नाभी आहेत, F1 आणि F2. मग सूर्य कुठं असतो? कोणत्याही एका नाभीवर. मग ती F1 वरती असेल अथवा F2 वरती असेल. जर F1 वरती असेल तर F2 मोकळी असेल. जर F2 वरती असेल सूर्य तर F1 मोकळं असेल. ओके. हाच तर नियम आहे. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या नाभीवर असतो, म्हणजे लंबवर्तुळाकार कक्षेच्या नाभीवरती असतो. ओके. हा झाला पहिला नियम. याच्यामध्ये काय अडचण आहे का? ठीक आहे. आता पुढे जाऊया. इथे लक्षात आलं असेल. चला, हा काय असेल आपला? सूर्य आहे आणि हा ग्रह या सूर्याच्या भोवती फिरत आहे. फिरत असताना कसा फिरतो? लंबवर्तुळाकार मार्गाने फिरतो. ओके. आणि ज्या प्रकारे अगोदर तुम्हाला सांगितलं, लंबवर्तुळाकार या मार्गाला 2
नाभी असतात. हे बघा फोकस 1 आणि हे काय असेल फोकस 2. हे फोकस 2 काय बेटा या ठिकाणी एम्प्टी आहे, मोकळा आहे. ओके, मग काय केवळ पृथ्वीच फिरते का सूर्याभोवती? नाही, तर सूर्याभोवती फिरणारे पृथ्वी सकट इतर 7 ग्रह देखील आहेत. एकूण 8 ग्रह आहेत. ठीक आहे, हे 8ही ग्रह सूर्याच्या भोवती लंबवर्तुळाकार मार्गाने फिरतात. म्हणजे प्रत्येक ग्रहाची कक्षा सूर्याच्या भोवती फिरण्याची ही कक्षा कशी आहे? लंबवर्तुळाकार आहे. ठीक आहे, आणि त्या लंबवर्तुळाकार कक्षेच्या एका नाभीवर सूर्य आहे. शेवटचा ग्रह कोणता बेटा कमेंट करा बरं. ठीक आहे, शेवटचा ग्रह काय असतो? नेपच्यून आहे. ओके, आता नेपच्यूनची कक्षा जर तुम्हाला दिसत असेल, हे ब्ल्यू कलरने दाखवलेली आहे. ठीक आहे बेटा, हे बघा ही नेपच्यूनची कक्षा आहे. ठीक आहे, आता या कक्षेचं हे बघा इथे एक नाभी असेल आणि दुसरी नाभी काय असेल? हे बघा इथं आहे. मग ही नाभी मोकळी आहे, मग दुसऱ्या नाभीवर काय आहे? सूर्य आहे. या प्रकारे पुढे जाऊया. केपलरचा दुसरा नियम काय असेल? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. ठीक आहे, ॲनिमेशनच्या मदतीने नीट समजून घेऊया. चला, हा इथं सूर्य आहे आणि पृथ्वी सूर्याच्या भोवती लंबवर्तुळाकार मार्गाने सतत फिरत आहे. मग इथं तुम्हाला दिसत असेल इथं टप्पे पाडलेत बघा. हा एक टप्पा आहे, हा एक टप्पा आहे, इथं एक टप्पा आहे, हा एक टप्पा आहे, हा एक भाग आहे ना. आणि याच्यामध्ये हे बघा हे वेगवेगळे मार्ग आखलेले आहेत. ठीक आहे, थोडंसं बारकाईनं काळजीपूर्वक समजून घ्या. ओके बेटा, आता इथं काय सांगितलंय? हा ग्रह आहे, सध्या फिरत असताना ग्रह इथं विचारात घेऊया आपण. आता ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा कोणती आहे? हे बघा ही रेषा आहे. ओके, आणि इथून ही एक रेषा आहे. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत, हां आता लक्षात घ्या, हा कालावधी महिन्यांमध्ये असू शकतो. ठीक आहे, नेपच्यूनसाठी काही वर्षांमध्ये असू शकतो. नेपच्यूनला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 165 वर्ष इतका कालावधी लागतो आणि पृथ्वीला किती लागतो? 1 वर्ष, म्हणजेच 365 दिवस इतका कालावधी लागतो. त्यामुळे हा तिसऱ्या नियमामध्ये हा जो मुद्दा तुम्हाला सांगत आहे हा क्लिअर होऊन जाईल आणखी. ठीक आहे, ही सरळ रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करत असते. कसं? आता इथे क्षेत्रफळ हा एक मुद्दा आलेला आहे. कुठं क्षेत्रफळ दिसतं बेटा? हे बघा हे क्षेत्रफळ आहे. ओके, पुढच्या स्लाइडमध्ये बघा, बघा इथं देखील क्लिअर होईल. हे जे लाल रंगामध्ये दिसतंय ना हे क्षेत्रफळ आहे. ओके, आता इथं ही आकृती तुम्ही काळजीपूर्वक समजून घ्या बेटा. ओके, इथं सूर्य आहे ना, एका नाभीवरती सूर्य आहे. ठीक आहे, आता इथं एक ग्रह आहे. हे बघा हा ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करतो, फिरत आहे. ओके, हा फिरत असताना सध्या पहिल्या पॉईंटवरती आहे. तो पॉईंट कशाने दाखवला बेटा? काळजीपूर्वक बघा, तो दाखवला P1 ने. ओके, हा फिरत फिरत काही महिन्यांनी कुठं येईल? P2 जवळ येईल. ओके, मग या ठिकाणी या ग्रहाने P1 पासून P2 पर्यंतचं काहीतरी अंतर पार केलंय आहे ना. आणि ते किती कालावधीमध्ये पार केले? काही महिन्यामध्ये पार केले. आपण किती असं गृहीत धरूया 1 महिना किंवा 30 दिवस इतका कालावधी लागला याला हे अंतर पार करण्यासाठी. म्हणजेच 30 दिवसांमध्ये हा ग्रह P1 या बिंदूपासून P2 या बिंदूपर्यंत पोहोचलेला आहे. आता इथं आपण हा पहिला एरिया जरा कन्सिडर करूया, लक्षामध्ये घेऊया. हा आता इथं P1 ही रेष आपण सूर्य ज्या ठिकाणी आहे नाभी आहे त्या नाभीला जोडलेली आहे. P2 देखील जोडलेली आहे. मग या ठिकाणी काय तयार होईल बघा? P1 यस P2 हा इतका एरिया आपल्याला भेटेल. ठीक आहे बेटा, आता काही महिन्यानंतर, ठीक आहे, हे 1 महिन्यामध्ये P1 पासून P2 पर्यंत आला होता. आता इथं बघा आणखी काहीतरी दिवस गेले, आणखी काही महिने गेले आणि हा ग्रह सूर्याभोवती फिरत फिरत या बिंदूजवळ आला. तो बिंदू आहे P3. ठीक आहे, मध्ये समजा 3, 4, 5 महिने गेले असतील. हा इथं आला आता P3 पासून आणखी 1 महिन्याच्या कालावधीमध्ये, म्हणजेच किती 30 दिवसांमध्ये हा ग्रह P3 पासून कुठं जात आहे? P4 या बिंदूपर्यंत जात आहे. कालावधी आपण
समान धरलेला आहे बेटा, हा लक्षात घ्या. कारण इथं काय म्हणले, समान कालावधीत म्हटलं आहे, म्हणून इथं 1 महिना गृहीत धरला किंवा 30 दिवस गृहीत धरले, इथंही 30 दिवस गृहीत धरा. आता इथं परत आणखी आपण एक हे जे P3 आहे हे सूर्याला जोडूया. ठीक आहे. त्यानंतर P4 देखील सूर्यापासून ही रेष इथं घेऊया. ओके. आता एरिया दुसरा येतो आहे, कोणता येतो बघा, P3S P4. आता इथं हा एरिया फर्स्ट जो आहे, पहिला जो एरिया आहे आणि दुसरा एरिया. आता इथं काय सांगितलेलं आहे, ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा. आता ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा कोणती आहे, हे बघा, P1S ही रेषा आहे, सूर्याला जोडते. आणि त्यानंतर P2S ही सूर्याला जोडते. परंतु कधी, आता P1S पासून हा ग्रह 30 दिवसांमध्ये P2 या बिंदूपर्यंत आलेला आहे. त्यामुळे इथं कालावधी देखील गृहीत धरणं गरजेचं आहे. ओके बेटा. म्हणजेच ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, 2 बिंदू आलेत, ह्या 2 रेषा, ओके, हा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करतं. समान कालावधी 30 दिवस. क्षेत्रफळ कोणतं आलं आहे, हे बघा, हे क्षेत्रफळ P1S P2 हा पहिला बिंदूजवळ गृहीत धरा. पुढे हा ग्रह पुढे गेला, पुढचं क्षेत्रफळ किती आहे. आता क्षेत्रफळाकडे जाण्याच्या अगोदर सूर्याला जोडणारी सरळ रेषा कोणती, इथं बघा, P3S P4 हा एरिया लक्षात घ्यावा लागेल. रेषा कोणती आहे, P3, इथं P4. आणि या ठिकाणी हे जे रचना निर्माण झाली आहे त्याचं नाव दिले आपण P3S P4. इथं देखील क्षेत्रफळ आले. आता इथं हे जे क्षेत्रफळ आहे, एरिया 1 हे जे क्षेत्रफळ आहे आणि एरिया 2 हे दोन्ही क्षेत्रफळ समान असतात, असा हा नियम सांगतो केपलरचा दुसरा नियम. त्यामुळे इथं बघा, एरिया 1 इज इक्वल टू एरिया 2 हे सांगितलेलं आहे इथं. म्हणजेच ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. आता याचं कारण नीट समजून घेऊया आपण. आता तुम्हाला वाटत असेल, हे सर्व मी क्लिअर करतो, याचं तुम्हाला वाटत असेल की ही अंतर जरा जास्त दिसते, P1 P2 ही अंतर जास्त दिसत आहे आणि P3 P4 ही अंतर कमी दिसत आहे. आणि मग तुम्ही म्हणाले एरिया 1 आणि एरिया 2 हे कसे काय समान असतील. ठीक आहे, तुम्ही फक्त काय विचारात घेतलं, P1 आणि P2 ही अंतर विचारात घेतले, कशाच्या तुलनेने, P3 आणि P4च्या. चला, मान्य आहे. हे बघा, ही अंतर या ठिकाणी जास्त आहे आणि इथं अंतर कसं बेटा, ही अंतर कमी आहे. परंतु इथं ही अंतर विचारात घेतलं का तुम्ही, P1S, हे बघा, P1S ही अंतर आणि P3S किंवा इथं चाला हो का, P4S हे विचारात घेतलं का, नक्कीच नसेल. ही अंतर इथं कमी आहे बघा, ही अंतर कमी आहे. म्हणजे काय, हे बघा, P1S हे अंतर कमी आहे आणि P4S हे बघा, P4S ही अंतर जास्त आहे. हा फरक नीट लक्षात घ्या बेटा. इथलं या परिघावरील ही अंतर तुम्हाला जास्त वाटेल, परंतु पुढच्या एरिया 2 मध्ये ही अंतर कमी आहे. त्यानंतर हा जसा आपण वर्तुळाला व्यास म्हणतो ना, हा व्यास तुम्हाला इथं कमी वाटेल, परंतु इथं व्यास कसा आहे, जास्त आहे. हा फरक आहे महत्त्वाचा. त्यामुळे आकडे देऊन तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आता इथं जर आपण 2 अंतर, हे जे अंतर आहे 2 गृहीत धरूया आणि इथं किती होईल, 4 होईल. ओके. मग त्याच तुलनेनं इथलं अंतर किती होईल बेटा, 2 होईल आणि हे अंतर 4 होईल. आता याचा एरिया जर काढला आपण, 4 गुणिले 2 8 येईल. एरिया 1 किती आला, 8 आला. चला, इथं बघा, आता इथं काय येईल, 2 गुणिले 4, हे देखील काय येईल, 8च येईल. हे आलं एरिया 2. म्हणजेच काही जर झाले, एरिया 1 आणि एरिया 2 हे दोन्ही क्षेत्रफळ कसे असतात, समान असतात. ओके. आता इथं थोडंसं जर बारकाईने जर तुम्ही पाहिलं, इथं या ग्रहाची स्पीड देखील विचारात घ्या. हे असं का होत आहे, हे अंतर कमी अधिक का आले, ह्याचं देखील तुम्हाला स्पष्टीकरण मिळणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता इथं बघा, हा ग्रह जसा जसा सूर्याच्या जवळ येतो ना, इथं बघा, हा अतिशय वेगाने सूर्यापासून दूर जात आहे.
ठीक आहे, म्हणजे सूर्याच्या जवळ आल्यानंतर या परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाचा वेग अचानक वाढतो. हे बघा, इथं वेग वाढला आणि हाच ग्रह सूर्यापासून दूर गेला की याचा वेग काय होतो, कमी होतो. वेग कमी होतो, त्यामुळं या बिंदूपासून ह्या दुसऱ्या बिंदूपर्यंत या ग्रहाला पुढे जाण्यासाठी थोडंसं कालावधी या ठिकाणी जास्त लागतो. ठीक आहे, परंतु या ठिकाणी काय सांगितलं, कालावधी समान असला पाहिजे. त्यामुळं हे इथले अंतर वाढलेले आहेत, विचारात घ्या. आणि इथं ग्रह सूर्याच्या जवळ आल्यानंतर इथं अंतर, इथं वेग त्याचा अचानक वाढतो. हे वेग वाढण्याचं कारण लक्षात घ्या, सूर्य आणि ग्रह यामधील असणारं गुरुत्वाकर्षण. आणि आपल्या पाठाचं नाव देखील तेच आहे, गुरुत्वाकर्षण. म्हणजेच हा ग्रह सूर्याच्या जवळ आल्यानंतर हे बघा इथंपर्यंत वेग ठीक आहे, परंतु आता ग्रह इथं आला, हा सूर्य या ग्रहावरती आपलं गुरुत्वीय बल प्रयुक्त करतो आणि सूर्याच्या अतिशय प्रचंड तीव्र अशा गुरुत्वीय बलामुळे हा ग्रह सूर्याच्या जवळ आल्यानंतर अतिशय वेगाने पुढं जात असतो, परिभ्रमण करत असतो. आता इथं आल्यानंतर काय होईल, सूर्याचं या ग्रहावरती प्रयुक्त होणारा गुरुत्वीय बल कमी होईल, गुरुत्वाकर्षण कमी होईल. त्यामुळं इथं हा ग्रह थोडंसं मंद गतीने पुढे जाताना आपल्याला दिसत आहे. हा झाला केपलरचा दुसरा नियम. जाऊया तिसऱ्या नियमाकडे. आता सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. इथं एक घटक नवीन आला असेल, आवर्तकाल. ठीक आहे, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तकाल. आता आवर्तकाल काय हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि दुसरा एक मुद्दा आला आहे की सूर्यापासूनचं अंतर, सूर्यापासूनचं ग्रहाचं अंतर आपल्याला लक्षामध्ये येईल. ठीक आहे, सर्वात अगोदर काही गोष्टी क्लिअर करून घ्या बेटा. आता इथं आवर्तकाल काय आहे हे नीट आपण समजून घेऊया. इथं बघा, आता आवर्तकाल म्हणजे काय असेल तर एखाद्या ग्रहाला सूर्याभोवती, इथं दोन ग्रह दिसतात, हा पहिला ग्रह आणि हा दुसरा ग्रह. एखाद्या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी म्हणजेच काय असेल, आवर्तकाल. लक्षात घ्या बेटा, आवर्तकाल म्हणजे काय सांगितले, एखाद्या ग्रहाला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी म्हणजेच आवर्तकाल. ह्यालाच आपण काय म्हणतो, एखाद्या ग्रहाला सूर्याभोवती परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी लागलेला कालावधी म्हणजेच आवर्तकाल. आता जर समजा हा आवर्तकाल आपण कॅपिटल टी आहे असा गृहीत धरला, आवर्तकाल कालावधी आहे म्हणून टाईम हा काय गृहीत धरला आपण, कॅपिटल टी. ओके, तर आवर्तकालाचा वर्ग म्हटलं मग काय येईल, टीचा वर्ग. ओके, आता पुढे काय सांगितले, ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला, सरासरी अंतर, मग सरासरी अंतरासाठी आपण काय वापरूया, आर वापरूया. कारण यामध्ये हे समजायला आपण वर्तुळ गृहीत धरलं. मग इथं काय असेल, हे रेडियस आहे, त्रिज्या आहे, त्यासाठी आपण काय घेतलं, आर घेतले. आरच्या घनाला, मग आरचा घन. हे दोन आकडे नीट लक्षात घ्या बेटा. हे आकडे म्हणण्यापेक्षा दोन अल्फाबेट कसे आले, इथं कालावधी आहे म्हणून काय घेतलं, टी घेतलं, त्याचा वर्ग आहे म्हणून टीचा वर्ग. ठीक आहे, अंतरासाठी काय घेतलं आपण, आर, रेडियस. त्रिज्येसाठी त्याचा घन आहे म्हणून आरचा घन. हे सर्व काही या नियमामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, हा कसा असतो, घनाला समानुपाती असतो. आता नियम समजून घेत असताना एक मुद्दा क्लिअर करून घेऊया, म्हणजे तुम्हाला तिसरा नियम पटकन लक्षामध्ये येईल. आता या ॲनिमेशनमध्ये पहा, यातील आपल्याला दोन ग्रह दिसत आहेत. हा पहिला ग्रह आहे आणि हा ग्रह दुसरा असेल किंवा सूर्यमालेतील शेवटचा ग्रह घेऊया आपण. पहिला ग्रह कोणता आहे, चला बघा, हा बुध ग्रह असेल. दुसरा शेवटचा ग्रह कोणता असेल, हा असेल नेपच्यून. लक्षात घ्या बेटा, हा कोणता आहे, नेपच्यून ग्रह. उदाहरणं घेतलीत आपण, दुसरा कोणताही ग्रह आपण विचारात घेऊ शकतो. आता पहिल्या ग्रहाला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी कमी कालावधी लागत आहे आणि हा जो शेवटचा जो ग्रह आहे, दुसरा जो ग्रह आहे, याला थोडासा अधिक कालावधी लागेल. तुम्ही बारकाईने जर पाहिलं, पहिला ग्रह सूर्याभोवती काहीशा वेगामध्ये फिरतोय. त्याचं कारण तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे, हा ग्रह सूर्याच्या जवळ आहे, त्यामुळे हा ग्रह
या ग्रहावरती सूर्य आपलं गुरुत्वबल किंवा गुरुत्वाकर्षण बलामुळं हा ग्रह सूर्याभोवती अतिशय वेगाने धावत आहे. आणि हा जो ग्रह आहे इथं नेपच्यून विचारात घेतला आहे आपण, सूर्यापासूनचं याचं अंतर जास्त आहे, त्यामुळं सूर्याचं गुरुत्वबल या नेपच्यूनवरती थोडंसं कमी प्रयुक्त होईल. त्यामुळे हा ग्रह मंद गतीने जातो आहे या बुध ग्रहाच्या तुलनेनं. ठीक आहे, त्यामुळे आवर्तकाल कशावरती अवलंबून असेल लक्षात आलं असेल. एखादा ग्रह सूर्याभोवती किती कालावधीमध्ये प्रदक्षिणा पूर्ण करतो हे कशावर अवलंबून असेल, तर तो ग्रह आणि सूर्य यांच्यामधील अंतरावर अवलंबून असेल, हे लक्षात घ्या. म्हणजेच ग्रह सूर्याच्या जितका जवळ तेवढा त्याचा आवर्तकाल कमी. ठीक आहे, आणि ग्रह सूर्यापासून जितका दूर तेवढा त्याचा आवर्तकाल जास्त. आता बुध आणि नेपच्यूनचा आवर्तकाल तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. बुध ग्रहाचा आवर्तकाल आहे केवळ 88 दिवस, पृथ्वीच्या दिवसाच्या तुलनेनं सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आणि नेपच्यूनचा किती आहे बेटा, हा दिवसामध्ये तर सांगणं अवघड आहे. तर नेपच्यूनचं आहे पृथ्वीवरील 165 वर्षे. लक्षात घ्या, ही तुलना तुम्हाला लक्षात येईल. आणि पृथ्वीचं देखील तुम्हाला सांगतो, या ठिकाणी माहितीच आहे आपल्याला, पृथ्वी किती आहे 365 दिवस. आता ही तुलना करा. ठीक आहे ना, मी ते वर्षामध्ये सांगितले, दिवसामध्ये घेत झालं तर काय 165 वर्ष गुणिले 365. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला जो काही कॅल्क्युलेशन केल्यावर उत्तर भेटेल ना, तेवढं दिवस या नेपच्यूनला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागेल. आणि तो काय असेल, या नेपच्यूनचा आवर्तकाल असेल. एक साधी गोष्ट लक्षात आली असेल बेटा, मला काय सांगायचं आहे की आवर्तकाल कशावरती अवलंबून असेल, एखादा ग्रह सूर्यापासून किती अंतरावरती आहे त्यावरही आधारित असतं. बुध ग्रह सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे, त्याचा 88 दिवस आहे. आणि नेपच्यून सूर्यापासून खूप दूर आहे म्हणून त्याचं आवर्तकाल किती आहे, प्रचंड मोठा आहे, 165 वर्ष आहे. ठीक आहे, मग इथं पुढे जाऊया. आता ग्रहाचा आवर्तकाल हा T असेल व सूर्यापासूनचं त्याचं सरासरी अंतर किती असेल, R असेल. तर पुढे बघा, आता मी आत्ताच सांगितलं होतं आवर्तकालाचा वर्ग हा समानुपाती असतो अंतराच्या घनाला. ओके बेटा, म्हणजेच आता इथं हा आवर्तकाल आणि सूर्यापासूनचं अंतर एखाद्या ग्रहासाठी कसं असतं बेटा, स्थिर असतं. ग्रह बदलला की अंतर बदलेल, कालावधी बदलेल, है ना. त्यामुळे या ठिकाणी काय घ्यावं लागेल आपल्याला, स्थिरांक येतो. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी काय घ्यायचं, स्थिरांक. आणि मग पुन्हा आपण काय घेतलं आहे, के बरोबर काय येईल, टीचा वर्ग छेदस्थानी आरचा घन. हे अशा प्रकारचं सूत्र आपल्याला या ठिकाणी केपलरच्या 3ऱ्या नियमावर आधारित हे मिळत असतं. तर अशा प्रकारे बेटा आपण आज ॲनिमेशनच्या मदतीने केपलरचे 3ही नियम तुम्हाला चांगल्या प्रकारे स्पष्ट करून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या संदर्भात काही अडचण असेल तर सांगा. या व्हिडिओचं एक लाईव्ह सेशन आपण घेऊया, जेणेकरून तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटद्वारे लाईव्ह व्हिडिओमध्ये, लाईव्ह सेशनमध्ये मला सांगू शकता आणि त्याचे उत्तर मी तुम्हाला इथे लगेचच लाईव्ह सेशनमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. ओके बेटा, तर अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.